नमस्कार मैत्रिणींनो. आज मी फेस योगामध्ये पार्ट 2 घेत आहे. यामध्ये आपण फेसच्या वेगवेगळ्या एक्सरसाइज, जिभेच्या आणि गालाच्या एक्सरसाइज बघणार आहोत. सर्वप्रथम जिभेने गालाला पुश करायची एक्सरसाइज घेणार आहे. पहिल्यांदा उजव्या बाजूला जिभेने असे पुश करायचे या पद्धतीने. आवर टाइम स्टार्ट नाउ. आता सेम तसेच दुसऱ्या बाजूने करायचे आहे. आवर टाइम स्टार्ट नाउ. आता पुढचं एक्सरसाइज जी ओटांनी असा चंबू करून ओ आणि टीचा उच्चार करायचा आहे. यामुळे या मसल्सला आणि याला चांगली एक्सरसाइज होईल. आवर टाइम स्टार्ट नाउ. एक्सरसाइज दोन्ही हाताने हनुवटीला अशा प्रकारे पुश करायचे आहे. आवर टाइम स्टार्ट नाउ. रिलीज अँड रिलॅक्स. या प्रकारे एक्सरसाइज केल्याने टीची जी डबल चीन आहे
ती कमी होते आणि हाताने खालून दाब द्यायचा, चेहऱ्याचं प्रेशर त्याच्यावर ठेवायचं. त्यानंतर आता पुढची एक्सरसाइज, जीभ बाहेर काढून ओठांना मसाज करायचा आहे जिभेने, या पद्धतीने. आवर टाइम स्टार्ट नाव. रिलीज आणि रिलॅक्स. पुढची पोस्चर आहे दुर्गा, म्हणजे दुर्गा देवी सारखी जीभ बाहेर काढायची म्हणायची आहे, या पद्धतीने. आवर टाइम स्टार्ट नाव. रिलीज आणि रिलॅक्स. या पद्धतीने जीभ बाहेर काढल्यामुळे या मसल्सला ताण मिळतो आणि इथली चरबी कमी होण्यास मदत होते. आता पुढची एक्सरसाइज करायची आहे की लिप्सला आतमध्ये ओढून घेऊन नेक वर हँग करा, या पद्धतीने. आवर टाइम स्टार्ट नाव. या या प्रकारामुळे एकाच वेळी मानेला आणि गालाला दोन्ही मिळतो आणि दोन्ही याचा व्यायाम चांगल्या प्रकारे होतो. त्यानंतर एकदा डीप ब्रीथ. पुढची एक्सरसाइजला दोन्ही इंडेक्स फिंगर घेऊन ते ओठामध्ये ते आतमध्ये न्यायचे आहे आणि त्याच्याने गाल जे एवढे शक्य होईल तेवढे ताणल्यामुळे गालाची पण एक्सरसाइज होते, या पद्धतीने. टाइम स्टार्ट नाउ.
आता पुढची एक की दोन्ही दात एकमेकावर असे ठेवून पोट बंद करायचे आहे आणि हे आयब्रो वर खेचायचे आहे या पद्धतीने. फर्स्ट टाइम स्टार्ट नाव. रिलीज अँड रिलॅक्स याच्यामुळे या मसल्सवर प्रेशर येऊन इथल्या रिंकल्स कमी होतात. अशा प्रकारचे जर फेस योगा आपण नियमित केले तर आपला चेहरा चांगला होतो. फेसचा टोन जो आहे तो सुधारतो. दुसरं म्हणजे आपल्याला बाहेरच्या कुठल्याही क्रीमची गरज पडत नाही. किती महागड्या तुम्ही क्रीम घ्या, त्याचा असर फक्त तात्पुरताच होतो. 20 ते 30% होतो. पण आतून जर व्यायाम केला, एक्सरसाइज केली तर आपला चेहरा चांगला होतो. आणि ही एक्सरसाइज रेग्युलर करणे गरजेचे आहे. पुढचा मसाज डोळ्यांना द्यायचा आहे. अशा प्रकारे हे दोन्ही बोट घेऊन हलक्या हाताने डोळ्याला 1 मिनिट मसाज करायचा आहे. अगदी जंटली मसाज करायचा आहे. आवर टाइम स्टार्ट नाव. रिलीज अँड रिलॅक्स. खालचे ओठ वरच्या ओठांवर ठेवून या पद्धतीने ओठांना ट्विस्ट करायचे आहे. म्हणजे हे ओठ या पद्धतीने बाहेर काढ. आवर टाइम स्टार्ट नाव. रिलीज अँड रिलॅक्स. त्यानंतर पूर्ण चेहऱ्यावर ह्या 3 बोटांनी अशी थपकी द्या. चेहऱ्याला व्हायब्रेशन होते आणि व्यवस्थित प्रकारे त्या मसल्सला व्यायाम मिळाल्यामुळे चेहऱ्यावर ग्लो येतो. फर्स्ट टाइम स्टार्ट. पूर्ण चेहरा कव्हर होईल अशा प्रकारची थपकी द्यायची आहे. अगदी मानेला पण करायची आहे.
डीप ब्रीथ. श्वास हळूहळू घ्यायचा आणि हळूहळू सोडायचा. त्यानंतर ज्ञान मुद्रा लावायची आहे. तर्जनी आणि अंगठ्याची टोकं एकमेकाला जोडून या प्रकारे ज्ञान मुद्रा थोडीशी मान तिरपी ठेवून हर्निंग साऊंड बोलायचं आहे. अ आणि म चा उच्चार करायचा आहे. 5 वेळा करायचे आहे. दोन्ही हात एकमेकाला घासून डोळ्याला त्याचा शेक द्यायचा आहे. नंतर डोळे उघडायचे. या पद्धतीने फेस योगा केल्यामुळे आपल्या चेहऱ्यावर ग्लो येतो, चमक येते, जास्त कॉस्मेटिक वापरायची गरज पडत नाही. रिंकल्स, पिंपल्स, वांगाचे जे डाग असतात ते हळूहळू कमी होण्यास सुरुवात होते. चेहऱ्यावरची जी चरबी असते ती पण कमी होते, कारण चेहऱ्यावरची चरबी एका दिवसात जमा झालेली नसते, त्यामुळे त्याला वेळ लागतो. जेवढी तुमची चरबी जास्त तेवढे दिवस तुम्ही जास्त दिवस एक्सरसाइज केली पाहिजे. परत भेटू. बाय.